श्री गणेशाय नमः. ग्रंथ परिचय. लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, PhD. संग्राहक कैलासवासी ल. का तथा दादासाहेब देशपांडे. प्रकाशन विमल प्रकाशन पुणे. प्रकरण 21. प्रापंचिकास गीता प्रयोजन. पान क्रमांक 67. गीता हा ग्रंथ प्रासादिक आहे. गीता वाचल्याने देवाची कृपा होऊ शकते. तसेच निरनिराळ्या प्रश्नासंबंधी निर्णय घेण्याची शक्ती माणसात येते. प्रपंचात वावरत असता कोणत्या प्रसंगी कोणता निर्णय घ्यावा हे गीता शिकवते. आणि हा निर्णय घेण्याची शक्ती आपणात आली पाहिजे, म्हणजे आपले जीवन यशस्वी होऊ शकते. गीता वाचत असताना आपण तन्मय झाले पाहिजे. अर्जुनाचा भाग वाचताना आपण अर्जुनाशी तन्मय झाले पाहिजे आणि श्रीकृष्णाचा भाग वाचताना आपण श्रीकृष्णाशी एकरूप झाले पाहिजे. वाचताना त्या त्या प्रकारच्या भावाशी आपली तन्मयता झाली म्हणजेच आपणास गीतेचा मर्म समजेल. गीतेत 4 पात्रे वर्णिली आहेत. त्यांच्याशी गीता वाचताना आपणास तन्मय होता आले पाहिजे. असे झाल्याने कोणत्या परिस्थितीत कोणता उपदेश कसा व का केला गेला हे समजून येईल व तो आपल्या मनात उतरून त्याप्रमाणे आपण आचरण करून आपले कल्याण करून घेण्याची आपली प्रवृत्ती होईल. गीता हे जीवन जगण्याचे शास्त्र आहे. त्याप्रमाणे आपले आचरण ठेवल्याने आपले जीवन सुधारू शकते. जीवनविषयक आपल्या अनेक शंका कमी होतात. गीतेतील तत्वे आपल्या आजच्या जीवनासही लागू पडतात, म्हणूनच त्यास महत्व आहे. गीतेतील तत्वे आचरणात आणण्यात त्यांचे महत्व आहे. गीता नेहमी वाचत राहिल्याने आपला स्वधर्म समजून त्याप्रमाणे आपले आचरण ठरविता येते. अर्जुनास संमोह झाला होता. 2ऱ्या अध्यायात अर्जुन कृष्णास म्हणतो, अर्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वा धर्म सम्मूढचेतः यच्छ्रेयः सन्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. अर्जुनास धर्मशास्त्र पूर्ण माहीत होते आणि त्याप्रमाणे त्यांनी गीतेच्या पहिल्या अध्यायात म्हणूनही दाखवले. पण ऐन आणीबाणीच्या प्रसंगी काय करावे याचा त्याच्या मनात निश्चय न होऊन त्याचे मन गोंधळात पडले. आपल्या या स्वभावाची त्याग झाली. अशा स्थितीत त्याने देवास शरण जाऊन विनंती केली आहे की देवा, मला माझ्या परिस्थितीत जे योग्य असेल ते निश्चितपणे सांगावे. मला धर्म किंवा अधर्म म्हणजे काय ते समजते, पण मला यावेळी इतका मोह झाला आहे की काय करावे ते सुचत नाही. मी महानुभाव गुरूंना युद्धात मारावे की युद्ध सोडून कुठेतरी निघून जावे, यापैकी कोणत्या धर्माचा अवलंब करावा याचा निर्णय माझ्या बुद्धीस घेता येत नाही. म्हणून मला माझ्या परिस्थितीत जे योग्य असेल ते सांगावे, अशी विनंती करून त्याने गुरुपदेश मागितला. त्याप्रमाणे गीतेतील उपदेश सांगून अर्जुनाच्या मनातील संभ्रम काढला आणि त्यास त्याचा धर्म पटवून दिला. शेवटी अर्जुनाने नष्टमोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान्मच्युत असे कबूल केले. तो म्हणाला, हे कृष्ण, माझा मोह नष्ट झालाय व मला जी धर्म विस्मृती झाली होती ती या जागी मला धर्माची स्मृती जागृत झाली आहे आणि आता मी तू सांगत आहे त्याप्रमाणे तयार करण्यास तयार आहे. माणसाने जीवनात ईश्वरी कृपा कशी प्राप्त करून घ्यावी हे यात सांगितले. गीता सतत वाचत राहिल्याने व्यवहारातील आपली आत्मनिर्णय बुद्धी वाढून जीवनातील अनेक प्रसंगांना तोंड देण्याचे सामर्थ्य वाढत जाते. त्या योगे आपण आपले जीवन सुखी करू शकतो. दुसरे, गीता वाचल्याने आपली वाचा शुद्धी होते व आपणास शुद्ध उच्चार करता येतात. निदान आपल्या लोकांची वाणी शुद्ध झाली पाहिजे. त्यातील अर्थाच्या भानगडीत आपण तूर्त पडू नये, कारण तो लवकर समजणार नाही. समजुतीने घोटाळा होऊन खरे काय व खोटे काय असा मनाला उलट मोह पडेल व या चक्रातून आपण लवकर बाहेर येऊ शकणार नाही. तिसरे, गीतेतील श्लोक हे मंत्र आहेत. ज्या मंत्रात सिद्धी असते त्या मंत्रात तेवढे सामर्थ्य असते. हे मंत्र सिद्ध केलेले असल्याने ते सारखे म्हणत गेल्याने त्यांचे सामर्थ्य येते व त्याचा आपोआप आपल्या जीवनावर परिणाम होतो. अर्थात आपण गीता वाचत राहिल्याने आपली बुद्धी शुद्ध होऊन आपण यश मंदिरात जाऊ शकतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद. जय शिवराम.